बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। आज आपण हरिपाठामधील जो तिसरा अभंग आहे त्या तिसऱ्या अभंगाचं या ठिकाणी अत्यंत त्रोटक स्वरूपामध्ये चिंतन करणार आहोत, जेणेकरून तो अभंग त्या हरिपाठला तो अभंग आपल्याला समजून घेण्यास मदत होईल। कोणता अभंग आहे तो हरिपाठातला? त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ। सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाये। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे। ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मोनी पुण्य होय। तसं पाहिला त्रिगुण आसार निर्गुण सार व्यक्त अव्यक्त सगुण निर्गुण या सर्व भगवान परमात्म्याच्या रूपाची मांडणी करत असताना हा अभंग आपल्याला समजून घेणं थोडंसं कठीण जाईल। तरी पण आपण यथामती आपल्याला जे शक्य आहे तशा पद्धतीचं चिंतन आज आपण या ठिकाणी मांडणार आहोत। हरिपाठातील या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय आहे पहा। त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ। त्रिगुण असार, जग हे सर्व जीव हे तीन गुणांनी युक्त असा आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे सत्व रज तम या तीनही गुणाने हा जीव हा निसर्ग नटलेला आहे। हे तीन जे गुण आहेत, ह्या प्रापंचिक जीवाचे जे गुण तीन आहेत ते तीनही गुण असार आहेत, मिथ्या आहेत। निर्गुण हे सार, जे निर्गुण आहे निराकार परमात्मा आहे तो परमात्माच सार आहे, सत्य आहे। त्रिगुणाने युक्त असं जग हे आसार म्हणजे मिथ्य आहे आणि निर्गुण निराकार जो परमात्मा आहे तो सत्य आहे। अशा प्रकारची माऊली या ओवीतून सांगतात। सार आणि आसाराचा जर सारासार विचार केला तर त्या ठिकाणी आपण सत्य तेच स्वीकारतो आणि आसार आपण सोडून देतो। जेव्हा एखादी धान्य आपण काढितो, ते धान्य काढल्यानंतर आपण उपणितो उधळितो आणि त्यामधलं जे सार आहे त्याचाच आपण स्वीकार करतो। जी आसार आहे फलकट आहे ते आपण फेकून देतो। तद्वतच माऊली या ओवीच्या पहिल्या चरणात असं म्हणतात, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ। त्रिगुणाने युक्त असं हे जग हे असार आहे, तर जे निर्गुण निराकार आहे तो परमात्मा आहे, ते सार आहे, ते सत्व आहे। सारासार विचार केला असता या दोन्ही मधलं जे सत्व आहे, जे सत्य आहे ते हरी आहे। हरी हा भगवंत आहे, परमात्मा आहे आणि त्याचं चिंतन आपण करायला पाहिजे। देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाही असरता। तरी सार हे स्वभावता नित्य जाणे, असे माऊली म्हणतात। भ्रांती हे असारता आहे, असार आहे, तरी सार हे स्वभावता नित्य जाणे। जो परमात्मा आहे तोच सार आहे, सत्य आहे। त्याचं गुणगान आपण गावं, त्याचं नामस्मरण आपण करावं, असं माऊली या ओवीतून सांगतात।
पुढची ओवी असे आहे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन व्यर्थ जाय. परमात्म्याचे स्वरूप सगुण आणि निर्गुण, गुणवान आणि गुणरहित अशा अनेक स्वरूपात वर्णिलेला आहे. हरीची व्याप्ती दोन्ही गुणात सम आहे. जे गुणरहित साकार आहेत ते सगुण आहेत, जे गुणरहित निराकार आहेत ते निर्गुण आहेत. अशा सगुण निर्गुण गुणाचे अगुण असलेला जो परमात्मा आहे, असलेला जो हरी आहे, अशा त्या हरीमध्ये तू तुझं मन गुंतव. त्या हरीच्या ठिकाणी तू तुझं मन गुंतवून ठेव. हरी विना मन जर इतरत्र गुंतवित असतील ते सारं व्यर्थ आहे. भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताशिवाय जर इतर साधनामध्ये आपलं मन गुंतत असेल तर ती आपली वाट चुकणे आहे, व्यर्थ सिलविणे आहे. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया. एकदा का त्या पांडुरंगाच्या चरणावर आपलं मन स्थिरावलं, हे मन कोठेही धावत नाही. म्हणून तो सगुण निर्गुण गुणाचे अगुण असलेला जो परमात्मा पांडुरंग आहे, त्या परमात्मा पांडुरंगाच्या चरणी तू मन लाव. त्याच्या नामामध्ये तू मन लाव. त्याच्या नामामध्ये जर मन लावलं तर मात्र तुझं मन कुठेही धावणार नाही आणि आपल्या सर्व गोष्टीची प्राप्ती तेथून होते. भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. त्या परमात्म्याच्या चरणी आपलं मन लावल्यानंतर या जीवामध्ये अशा प्रकारच्या सुखाची उत्पत्ती आपल्याला अनुभवायला मिळते. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. अव्यक्त निराकार नाही जे आकार, हा लोकत्रयाकार, तो जयाचा विस्तार, जेथे नाम वर्ण आकार चिन्ह नाही. नाही हो, नाव नाही, वर्ण नाही, आकार नाही, चिन्हही नाही हो त्या परमात्म्याला. म्हणून त्याला अव्यक्त निराकार नाही जे आकार. अव्यक्त आहे, व्यक्तही होत नाही, कसला आकारही नाही, तो निराकार आहे. अव्यक्तपण व निराकारत्व सिद्ध होतं या ठिकाणावर. म्हणून त्याला अव्यक्त निराकार नाही जे आकार असं संबोधलेलं आहे. जेथुनी चराचर हरिसी भजे. अशा अव्यक्त निराकार आकार नसलेल्या परमात्म्यापासून संबंध चराचराची निर्मिती होते. जेथुनी चराचर. आणि मग हे सर्व चराचर हरीचं भजन गातात, हरीचं गुणगान गातात. अशा पद्धती माऊली या ओव्यामधून आपल्याशी बोलत आहेत. आणि शेवटची ओवी आहे, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेव महाराज अत्यंत नम्रतेने सांगतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी. माझ्या मनामध्ये, माऊलीच्या मनामध्ये सदैव रामकृष्ण याने मन व्यापलेला आहे. रामकृष्ण नामाचा जप माऊलीच्या मनामध्ये आहे. आणि हा जप कशामुळे आहे, मला हरी कशामुळे आवडतो, याचं ते पुढच्या कडव्यामध्ये आपल्याला उत्तर देतात. अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्माचं माझे यापूर्वीचं पुण्य आज फळाला आलेलं आहे. त्या पुण्याच्या प्राप्तीमुळं माझ्या मुखामध्ये, माझ्या मनामध्ये रामकृष्ण हा जप सदैव चालू आहे. हा हरी जो आहे, आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख हरण करणारा, सुखाची प्राप्ती करून देणारा, आपली जीवन नौका अत्यंत सुखकरपणे, यशस्वीपणे पैलतीने नेणारा हा जो भगवंत आहे, हा जो हरी आहे, याच्या नामाचं चिंतन आपल्या मनातून व्हावं, अशा प्रकारची विनवणी, अशा प्रकारचं चिंतन माऊली या हरिपाठातील शेवटच्या ओळीमधून करतात.
हे अत्यंत त्रोटक स्वरूपाचं चिंतन या ओव्या संबंधातलं जसं आपल्या मतीला वाटलं तशा पद्धतीचं आपण या ठिकाणी करून ही सेवा समाप्त करूया. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.